क्वेश्चन होता तुला सॅलरी किती आहे आणि लव मॅरेज की अरेंज मॅरेज. तर माझं आहे ऑब्वियसली पैसा बहुत मिल रहा है यूट्यूब से. यूट्यूब एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला इन्स्टा DM मध्ये कमेंट्समध्ये प्लस मी एक स्टोरी पोस्ट केली होती Q&A म्हणून. तर त्याच्यात खूप सारे क्वेश्चन्स विचारले होते. तर त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील. लाईक मी काय जॉब करते, मला सॅलरी किती आहे, माझं लव मॅरेज की अरेंज मॅरेज, असे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ना. माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणीने एकदम पानसट क्वेश्चन विचारला होता. लाईक क्वेश्चन तिने जसा विचारला जसं काही इंटरव्ह्यूला विचारतात, व्हॉट इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ. तर त्या क्वेश्चनचा आन्सर आहे माय फॅमिली. बिकॉज मी जे काही करते ते त्यांच्यामुळे करते, त्यांच्या सपोर्टमुळे करते. हो, मला मंगेश दगडे यांनी विचारलं आहे की तुझं क्वालिफिकेशन काय आहे. तर मी BE कम्प्युटर सायन्समध्ये केलं आहे. ग्रॅज्युएट आहे मी. कम्प्युटर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं आहे, 11th-12th केलं आहे. आणि डेव्हलपमेंटमध्ये जॉब न करता मी आता QA ॲनालिस्ट आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की मी जे पण काम करते त्याच्यात मी खूप हॅप्पी आणि सॅटिस्फाईड आहे. सो ते खूप इम्पॉर्टंट असतं. खूप लोक जॉब करतात बट ते हॅपी नसतात. पैसा भेटतो त्यांना बट ते हॅपी नसतात. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट की मी हॅपी आहे, जॉब करते. तर मी आहे QA ॲनालिस्ट, टेस्टिंगमध्ये जॉब करते. हे का वगैरे का कोडिंगमध्ये का नाही एवढं BE कम्प्युटर केलं आहे. तर त्यामागे एक इश्यू होता. मला 12thला 60% नव्हते आणि मी खूप साऱ्या ठिकाणी ट्राय केलं, TCS, कॉग्निझंट, खूप ठिकाणी. लिटरली एक ते 1.5 वर्ष मी ट्राय केला आणि मी सिलेक्ट पण होऊन जायची, मला ऑफर लेटर पण येऊन जायचं. पण माझा गेम फसायचा तो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. कारण ते चेक करतातच. मी असा विचार करायची की ठीक आहे, एखादी तरी कंपनी असेल जी असा विचार करेल की मार्क्स ठीक आहे, मी क्वालिफाय होते ते बघेल, पण नाही, ते लोक क्रायटेरिया बघतातच. सो ट्राय करा की तुम्ही तो क्रायटेरियामध्ये कधी फसणार नाही. ज्यामुळे माझ्या लाईफला टर्निंग पॉईंट घ्यावा लागला आणि थोडी दुसरी फील्ड चूज करावी लागली. जी फील्ड सेमच आहे बट थोडं डिफरन्स आहे. कंपनीमध्ये सिलेक्ट होऊन जायची इमॅजिन करा, कारण तो जो पिरियड असतो तो खूप डेंजर असतो. लाईक तुम्ही इंटरव्ह्यू दिला, फर्स्ट राऊंड क्लिअर केला, खुशी होते, सेकंड राऊंड क्लिअर केला, खुशी होते, पण ती खुशी मला नाही व्हायची आणि मी माझ्या फॅमिलीला पण नाही सांगायची. कारण मला माहीत होतं की मी क्रायटेरियामध्ये नाही बसत. सो मला ऑफर लेटर जरी येऊन गेलं ना तरी मला खुशी नाही व्हायची, कारण लास्टला जाऊन मी रिजेक्टच होऊन जायची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. सो नंतर मी खूप सारे प्रयत्न केल्यानंतर शेवटी त्या होप्स सोडल्या आणि टेस्टिंगमध्ये जॉब स्टार्ट केला. त्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे दुहिता जगताप. तर तिने विचारलं आहे की एवढा टाईम कसं काय काढते, यूट्यूब, रील्स, जॉब, घर. तर आता मी ठरवलं आहे काहीतरी करायचं तर टाईम तर काढावा लागेल. सो असंच टाईम काढून घेते मी बऱ्यापैकी. टाईम नसतो पण जर तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं ना तर आपोआप टाईम येतो. सो गोष्टी आपोआप इझी होत जातात असं मला वाटतं. सो आय होप तुला तुझ्या क्वेश्चनचा आन्सर भेटला असेल. आणि टाईम कसा काढते यासाठी मी खूप साऱ्या गोष्टी स्किप करते आणि तिथून माझा टाईम निघतो यूट्यूब वगैरे वगैरेसाठी. क्वेश्चन विचारला आहे तेजस शिंदे याने. तुम्ही कुठे राहता. तर मी राहते डोंबिवलीमध्ये आणि आधी मी लग्नाआधी राहायची धुळे. तिथे मी लहानाची मोठी झाली आहे. आणि जॉब रिगार्डिंग म्हणजे कोविड पिरियडनंतर मी पुण्याला राहायची जॉबसाठी. सो असं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे पैसा कितना आया. तर खूप लोकांना क्वेश्चन आहे हा की इंस्टा, फेसबुक, यूट्यूबवरून तुला काय पैसे भेटतात ते. तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. जयेश पाटीलने विचारलेला हा क्वेश्चन होता. तर तुला या क्वेश्चनचा आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल. तर हा व्हिडिओ पण बघ आणि नेक्स्ट. ओके, सो रोहित मागेचा क्वेश्चन आहे पैसा बहुत मिल रहा है यूट्यूब से, यूट्यूब के वीडियोज़ में ऐड आने लगी है वगैरे वगैरे वगैरे. सो त्याचं आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, हे जसं तुम्हाला आधी सांगितलं. सो स्टे ट्यून. की तुम्ही जेजुरी कधी येणार. सो
जेजुरी जायची माझी खूप इच्छा आहे. सो जसं आम्हाला टाईम भेटेल तसं आम्ही प्लॅन करू आणि नक्कीच जेजुरीला येऊ. नेक्स्ट क्वेश्चन नाही आहे, तर आकांक्षा वाघ हिने विचारले, हाऊ आर यू दी. सो मी खूप छान आहे, मी हॅपी आहे. आणि ती माझी नेबर आहे ॲक्च्युली, म्हणजे माझ्या माहेरची नेबर. सो थँक्यू सो मच फॉर आस्किंग. सारे लोक विचारतात मला की तू यूट्यूब इंस्टा का करते, तुला जॉब नाही आहे का. तर असं काही नाही आहे, मी जॉब करते, बट ते का करते याचं रिझन वगैरे वगैरे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. सो तुम्हाला पण गिरीश विघे यांनी विचारलेला क्वेश्चन आहे, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. तर माझं आहे ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज. तर आय होप तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचं आन्सर भेटलं. इन डिटेल मी नंतर सांगेल. क्वेश्चन होता, तुला सॅलरी किती आहे. तर हा क्वेश्चन खूप कॉन्फिडेन्शियल आहे. जे लोक IT मध्ये जॉब करतात ते समजू शकतात की आपण सॅलरी डिस्क्लोज नाही करू शकत. सो प्लीज समजून घ्या, मी तुम्हाला सॅलरी नाही सांगू शकत. तर तुम्हा सगळ्या लोकांना खूप थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही मला खूप सारा सपोर्ट करता त्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप आभार. धन्यवाद.